हॅलो गाईज, नमस्कार गाईज. आता मी 2 किलोची मालवणी मसाल्याची तयारी चालू आहे माझी. सो आता मालवणी मसाला कसा करायचा ते तुम्हाला मी आता सांगणार आहे गाईज. हे मी 2 किलोचा करत आहे. सो त्याच्यासाठी मी तिखा लाल जे रेड एव्हरेस्टचा तिखा लाल 1 किलो पॅकेटपासून मी 2 किलोचा मसाला तयार केला आहे. मालवणी मसाला, ते सुद्धा घरच्या घरी कसा करायचा, काय इन्ग्रेडियंट्स वापरायचं ते सर्व मी तुम्हाला आता सांगणार आहे. सो इतका छान मसाला झाला आहे ना माझा, तुम्ही नक्की ट्राय करा. मालवणी मसाल्याची तयारी चालली आहे माझी. सो इथे मी बडीशेप घेतलं आहे. बडीशेप आहे 200 ग्राम. इथे मी 100 ग्राम राई घेतली आहे. इथे म्हणजे 150 ग्राम मी हे जिरं घेतलं आहे आणि दगडफूल घेतलं आहे गाईस, एक 50 ग्राम. इथे घेतलं आहे मी, त्याला स्टारफूल म्हणतात. सो हे सर्व मी ॲक्च्युली आपल्या अंदाजाने घेतलं आहे. मला काय जास्त गरम मसाला लागत नाही. सो तितका थोडाच मी घेतला आहे. मेथी आहे, वेलची आहे, लवंग आहे, इथे दालचिनी आहे आणि हे तमालपत्र आणि मला माळपत्री, जायपत्री ह्याच्यात ॲड करायचं आणि काळी मिरी ॲड करायचे. सो ते 3 वस्तू राहिली आहे, ते आणायला पाठवलं आहे मी. तर 3 वस्तू ती ॲड करायची. तर सुके धने घेतले. ओके, आता हे परत मी भाजून घेते. आता इथे बघू शकता तुम्ही, जे खडा गरम मसाला मी घेतला आहे ते सर्व छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे गाईस, कारण जरासुद्धा मॉइश्चर राहायला नाही पाहिजे. सो जितका गरम मसाला आहे, आपलं जिरं बोला, काली मिरी, लवंग, दालचिनी, वेलची, खडा मसाला जे पण आहे ते सर्व छानपैकी भाजून घेतला आहे गाईज मी. धने सर्व भाजून घ्यायचं आपल्याला. जिरं जितकं जास्त आपण ॲड केलं तेवढं छान फुगून घ्यायचं मसाल्याला. आता काही त्याच्या धनेमध्येच मी दगडफूल पण ॲड केलं आहे. त्याच्यामध्येच भाजून, कारण धने तर छानपैकी भाजले गेलेत आपले. आता हे पण आपण काढून घेऊया 1-2 मिनिटांनी. सो आता हे पहा, आपला मसाला छान भाजून झाला आहे. एकदम इमिजिएट आपल्याला मिक्सरमध्ये नाही फिरवायचं, जारमध्ये थोडासा थंड होऊ द्या त्याला. एक अर्धा तास तरी तुम्ही टाईम द्या त्याला, थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतरच आपल्याला जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचा, मिक्सरच्या जारमध्ये. आणि ग्राइंड झाल्यानंतर मग आपल्याला एकदम बारीक चाळणी घ्या. चाळणीमध्ये छानपैकी आपल्याला चाळून घ्यायचं आहे. म्हणजे खाली आपल्याला एकदम गरम मसाल्याची पावडर राहणार आणि वरती जे जाड थोडासा भरड राहणार, म्हणजे गरम मसाल्याचा. सो ते पण आपला वेस्ट नाही होणार काही गाईज. सो हे बघा, आता मी थंड करून घेते आहे. छानपैकी थंड होऊ द्या. ओके, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला थोडा घ्या आपल्या जारमध्ये आणि ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला. ओके, आता हे मी जारमध्ये आता ॲड करत आहे. थोडा ॲड करूया आणि ग्राइंड करून घेऊया. बारीक ग्राइंड करून घ्यायचं आपल्याला. मिक्सर बंद केला. हे पहा, आपली आता पावडर झाली आहे. आता छानपैकी आपल्याला चाळून घ्यायचं आहे. खाली बघा, तुम्ही बघू शकता, एकदम मस्त गरम मसाला, एक फाईन गरम मसाला पावडर झाली. आणि चाळणीमध्ये ते जाडसर आपला राहिलं आहे. हे पहा, आता जे जाडसर पण राहिलं आहे ना, ते पण मी आता ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि मीठ ॲड केलं आहे.
त्याच्याने कसा तो आणखीन छानपैकी स्मूथली आता म्हणजे पावडर आपली तयार होणार. ओके, सो जास्त आपला काही वेस्ट नाही होणार ह्याच्यामध्ये. गरम मसाला आपला बघा, आपला गरम मसाला तर रेडी झाला आहे. आता ह्याच्यामध्ये मी आपला 1 किलोचा तिखा लाल आहे, लाल मिरची पावडर बघा, तिखा लाल एव्हरेस्टचा, ते आता मी ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये. 1 किलो पूर्ण मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आपल्या गरम मसाल्यामध्ये. 1 किलो मसाल्यापासून आपला 2 किलोचा आता मालवणी मसाला कसा तयार होणार तुम्ही बघा. आता हे छानपैकी आपल्याला मिक्सिंग करून घ्यायचं आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये मी आता 2 टीस्पून मोठा 2 टीस्पून आपल्याला ह्याच्यामध्ये हळद पावडर आणि 1 टीस्पून हिंग ॲड करायची. तुम्ही बघू शकता जारमध्ये मी थोडा थोडा मसाला आता ॲड करत आहे. ग्राइंड करून घ्यायचा, असं 2दा आपल्याला ग्राइंडिंग करून घ्यायचं, सो दॅट आपला मसाला छानपैकी एकजीव होणार, म्हणजे मिक्सिंग छान होणार आपलं. ओके, कलर पण छान राहणार एकदम मस्त. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे छान ग्राइंड करून घ्यायचा मसाला परत. हे झाल्यानंतर आता आपल्याला गाईस छान स्वच्छ एकदम बॉटल घ्या किंवा चिनी मातीची बरणी असते, त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे. हे पहा, आणि हा मसाला इतका छान टिकतो ना, आणि त्याचं कलरसुद्धा बघा, तुम्ही बघू शकता. तिखटपणा बोला, खूपच छान टेस्ट आली आहे गाईस याची. हे पहा, आता एक स्टीलचा डब्बा माझा भरला आहे, 2 बरणी भरली आहे, आणि हा मसाला हाही जसं तसंच राहणार. ह्याचा कलरसुद्धा चेंज होत नाही, टेस्ट पण खूप सुंदर आणि छान लागते गाईस. आमच्या घरी जे पण येतं त्याला थोडा तरी मालवणी मसाला मी देतेच त्यांना घरी घेऊन जायला. त्यांना पण खूप आवडतो हा मसाला माझा. तुम्हीसुद्धा घरच्या घरी हा मसाला तयार करू शकता. नक्की करा. आपल्याला काही टेन्शन नाही मिरची आणायचा, सुकवायचा, डेटा काढायची, ते झंझट काही तुम्हाला करायची गरज नाही, किंवा इवन डंकात जायचा ते पण आपल्याला टेन्शन नाही गाईस. तुम्ही घरीच करा. छान 1 किलोभर मसाला घेऊन या तिखा लाल एव्हरेस्टचा. मी तो मसाला का बोलते, कारण की त्याची टेस्ट आणि तो कलर खूपच छान येतो मसाल्याला. आणि हे काय प्रमोशनल व्हिडिओ नाही करत आहे एव्हरेस्टसाठी मी, पण मी तुम्हाला सांगते हाच मसाला वापरा. कारण मी 1-2 मसाले पहिलेसुद्धा घेतलेला, पण ते एवढं नाही आवडलेलं मला. पण मला एव्हरेस्टचा तिखा लाल खूप आवडलेला, मालवणी, स्पेशली मालवणी मसाल्यासाठी. आणि जो भरड आपली उरते गरम मसाल्याची, ते आपल्याला टाकून नाही द्यायचं. ते एका बॉटलमध्ये बघा मी भरून घेतलं आहे. सो हे मसालासुद्धा मी नॉनव्हेज करताना मी वापरू शकते. ओके, सो हे तुम्ही एका बरणीमध्ये छोट्याशा भरून घ्या. आता हे पहा माझा मसाला किती छान तयार झाला आहे गाईस. आणि प्लीज लाईक, शेअर